श्रीराम. नाम आणि प्रारब्ध भोग यांचा संबंध खूप महत्त्वाचा आहे. अनेक लोक प्रारब्ध टाळण्यासाठी नाम घेण्याचा प्रयत्न करतात. पण आधी समजून घ्या की देहाचे सुखदुःख हे आपल्या स्वतःच्या सुखदुःखाशी जोडलेले असतात. जेव्हा देह सुखी असतो तेव्हा आपणही सुखी असतो आणि जेव्हा देह दुःखी असतो तेव्हा आपणही दुःखी होतो. प्रारब्धाचे भोग कोणालाही टाळता येत नाहीत. परंतु प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच मर्यादित असते. जेव्हा एखादा माणूस नामात रमतो तेव्हा त्याची देहबुद्धी कमी होते, म्हणजे तो देहाच्या सुखदुःखापासून वेगळा होतो. त्याला प्रारब्धाचे भोग भोगताना देखील आनंद होतो. नामाचे सामर्थ्य अगदी विलक्षण आहे. पूर्वी केलेले अपराध नामामुळे नाहीसे होतात. नाम वाया गेलेल्या लोकांना देखील बचावते. नाम हा सर्व प्रार्थनांचा, सेवेचा, पूजेचा राजा आहे. भगवंताचे आनंदमय सानिध्य नामानेच मिळते आणि त्याची कृपा लवकरच होते. ज्याच्यावर भगवंताची कृपा असते त्याच्याच मुखातून नाम निघते. सर्व ठिकाणी, सर्व काळी, सर्व अवस्थांमध्ये नाम हे एकमेव साधन आहे. त्याला कोणतीही उपाधी लागत नाही आणि तो निरुपाधिक भगवंताशी नाते जोडतो. अखंड नामात राहणे म्हणजेच मोक्ष होय. अखंड नामात जगणे म्हणजे पराभक्ती आणि जो नामात गुंतलेला असतो तोच खरा संत होय. नामात प्रेम येणे ही संतांची खरी खूण आहे. म्हणून प्रारब्धाच्या भोगांना न कंटाळता भगवंताच्या नामाला कधीही विसरू नका. नामाने पापी माणसेही पुण्यवान बनतात. देहबुद्धी कमी होणे हेच खरं पुण्य आहे आणि ते नामामुळे शक्य होते. नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. वाईट वासना आणि विषयबुद्धी भ्रष्ट करतात, पण नाम घेतल्याने त्यांचा मुळावरचा तोड करता येतो. म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाचा त्याला त्रास होत नाही. नामाने शरीर पुण्यशाली होते आणि ज्या माणसांच्या अंतर्मनात नाम आहे तिथे भगवंत आपोआप येतात. त्यामुळे त्याचे शरीर सत्वगुणांनी परिपूर्ण आहे. आपण देहाचा प्रारब्ध स्वीकारून भगवंताच्या इच्छेने आलेल्या परिस्थितीत समाधान मानावे. प्रारब्धाने जे काही भोग दिले जातात ते भगवंताच्या कृपेनेच असतात. म्हणून नाम विसरू नका आणि नामात रमून प्रारब्धाच्या भोगांना आनंदाने सामोरे जा. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.